आता लक्षात घ्या, की 2025च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेला आयोग सातवाहनांवर प्रश्न विचारू शकतो. लक्षात घ्या. सातवाहन का इम्पोर्टंट आहे लक्षात घ्या, की मागच्या 10-12 वर्षांच्या प्रश्नपत्रिका जर आपण पाहिल्या, तर त्याच्यामध्ये एकाही प्रश्नपत्रिकेमध्ये सातवाहनांवर एकही प्रश्न विचारलेला नाहीये. मग आता सातवाहनांवर एकही प्रश्न नाही विचारला. डायरेक्ट 2024च्या पेपरमध्ये सातवाहनांवर प्रश्न आला. मग 25च्या पेपरमध्ये सातवाहन जरूर विचारले जातील हे लक्षात घ्या. का आयोगाची एक स्टाईल अशी आहे, की आयोग काय करतो, की जेव्हा एखादा नवीन टॉपिकवर प्रश्न विचारायचा असेल ना, तेव्हा आयोग सोपा प्रश्न या ठिकाणी काढतो. तो सोपा प्रश्न विचारतो. आणि त्याच्यानंतरच्या पेपरमध्ये आयोग थोडंसं डीपमध्ये या ठिकाणी प्रश्न विचारत असतो. लक्षात घ्या. आता बघा हा एक प्रश्न विचारला गेला 2024च्या पेपरमध्ये. सिमुक हा डायटस घराण्याचा संस्थापक होता. कोणत्या घराण्याचा संस्थापक आहे? तर एकदम सोपा आहे. ते म्हणजे सातवाहन घराण्याचा संस्थापक. हा सिमुक या ठिकाणी आहे. आता सातवाहनांवर जर आयोगाला 2025 पेपरमध्ये प्रश्न विचारायचा, तर ते कशा स्वरूपातील प्रश्न विचारतील, काय प्रश्न विचारतील, तर तो घटक आपण आजच्या या सेशनमध्ये इथे या ठिकाणी कंप्लीट करूया. काय इथे आपल्याला पाहायला असं भेटतं, की सातवाहन घराणं जर आपण पाहिलं, तर लक्षात घ्या जसं की इथे सुरुवातीलाच मी सांगतो तुम्हाला, की सिमुक हा सातवाहनांचा काय होता? संस्थापक शासक या ठिकाणी होता. मग सातवाहनांमध्ये असे कोणते ग्रेट शासक होते का? तर येस होते ना. बघा मग त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं एक शासक होता ज्याचं नाव होतं गौतमीपुत्र सातकर्णी. ठीक आहे ना. तर गौतमीपुत्र सातकर्णी त्याच्यावर पण प्रश्न विचारले जाऊ शकतात. गौतमीपुत्र सातकर्णी नंतर दोन महत्वाचे शासक या ठिकाणी जी त्याची मुलंच या ठिकाणी होती तर ती पण आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. एक म्हणजे वशिष्ठपुत्र सातकर्णी. वशिष्ठपुत्र सातकर्णी हा एक शासक या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो जो सातवाहनांचा महान शासक म्हणून ओळखला जातो. आणि दुसरं जे होतं ते म्हणजे वसिष्ठपुत्र श्रीपुलियामी. लक्षात घ्या. वसिष्ठपुत्र श्रीपुलियामी. ठीक आहे ना. तर वसिष्ठपुत्र सातकर्णी आणि वसिष्ठपुत्र श्रीपुलियामी यांच्यावर थोडंसं या ठिकाणी काम करा कारण कन्फ्यूज होतं. लक्षात घ्या. वसिष्ठपुत्र श्रीपुलियामी हे दोन महत्वाचे शासक आपल्याला पाहायला भेटतात. आता या दोन शासकांसोबतच एक महत्वाचा शासक जो सातवाहनांचा अंतिम महान शासक मानला जातो ज्याचं नाव होतं ते म्हणजे यज्ञश्री सातकर्णी. ठीक आहे ना. तर यज्ञश्री सातकर्णी पण इम्पॉर्टंट आपल्याला इथे या ठिकाणी लक्षात असू द्या. यांच्यावर काय प्रश्न विचारले जातील ते नीट समजून घ्या. गौतमीपुत्र सातकर्णी जर आपण पाहिला तर लक्षात घ्या याची माहिती आपल्याला कशातून मिळते तर नाशिक गुंफा अभिलेख जो आहे तर त्या नाशिक गुंफा अभिलेखातून आपल्याला याची माहिती या ठिकाणी मिळते. नाशिक गुंफा अभिलेख लक्षात ठेवायचा. कोणी कोरलेला आहे तर गौतमीपुत्र सातकर्णीची जी आई आहे तिचं नाव या ठिकाणी बलश्री गौतमी. तर तिनं तो अभिलेख या ठिकाणी कोरलेला आहे. आणि मग या अभिलेखामध्ये आपल्याला माहिती अशी मिळते त्या ठिकाणी गौतमीपुत्र सातकर्णी आपलं साम्राज्य कोणकोणत्या भागामध्ये या ठिकाणी प्रसारित केलं होतं आणि तिनं मग याच गौतमीपुत्र सातकर्णीचा उल्लेख काय केलेला आहे तर त्रिसमुद्र तोय पीतवाहन नाव लक्षात घ्या. त्रिसमुद्र तोय पीतवाहन या पदवीनं त्याला या ठिकाणी सन्मानित केलं. याचा अर्थ काय की असा शासक ज्याचे या ठिकाणी घोडे तीनही समुद्राचे पाणी या ठिकाणी पेलेले आहेत. तर अशा पद्धतीचा याचा उल्लेख इथे या ठिकाणी पाहायला मिळतो नाशिक गुंफा अभिलेख. मोस्ट आयएमपी आहे नाशिक गुंफा अभिलेख. याच बरोबर लक्षात ठेवायचं की या गौतमीपुत्र सातकर्णीचा एका विदेशी शासकासोबत या ठिकाणी युद्ध झालेला होता. मग तो विदेशी शासक कोण होता तर नहपाल होता. तर नहपालवर पण प्रश्न विचारले जाऊ शकतात. कोणत्या विदेशी शासकाचा पराभव गौतमीपुत्र सातकर्णीने केला? असाही प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. लक्षात घ्या. मग नहपाल हा कोणता शासक होता तर शक शासक होता. नहपालचे वडील होते त्यांचं नाव होतं भूमिक. लक्षात घ्या. आणि या भूमिकनं काय केलं या भूमिकनं महाराष्ट्रामध्ये एक वंश स्थापन केला. या वंशाचं नाव होतं क्षहरात वंश. ठीक आहे ना. तर क्षहरात वंशाची स्थापना कोणी केली महाराष्ट्रात तर ते भूमिकने केली. आणि हा वंश कोणी समाप्त केला तर या ठिकाणी हा गौतमीपुत्र सातकर्णीने समाप्त केला. कोणाची हत्या करून नहपालची हत्या करून. तर हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. तर मोस्ट एमपी इथे प्रश्न विचारले जातील. आता बघा या गौतमीपुत्र सातकर्णीच्या नंतर आपल्याला दिसून येतं वसिष्ठपुत्र सातकर्णी हा एक शासक इथे या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. आता या वसिष्ठपुत्र सातकर्णीचा युद्ध कोणासोबत झालं तर लक्षात घ्या शासक होता त्याचं नाव होतं रुद्रदामन. ठीक आहे ना. तर रुद्रदामन हा या ठिकाणी उज्जैनचा शक शासक होता. ठीक आहे. कुठला शासक उज्जैनचा शक शासक होता. आता यानं काय केलं बघा तर यानं जुनागड अभिलेख या ठिकाणी कोरलेला आहे. जुनागड अभिलेख. या जुनागड अभिलेखावर प्रश्न विचारले जातील की जुनागड अभिलेखातून कशाची माहिती मिळते तर काय सुदर्शन तलाव. लक्षात घ्या.
तर सुदर्शन तलावाची माहिती ही जुनागड अभिलेखामधनं या ठिकाणी मिळते. तर हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. ठीक आहे. आता बघा, या रुद्रदामननी काय केलं, तर वसिष्ठपुत्र सातकर्णीचा पराभव केला. मात्र त्याला पुन्हा सिंहासनावर बसवण्याची संधी त्यांनी दिली. याचं कारण काय? तर वसिष्ठपुत्र सातकर्णी सोबत या ठिकाणी त्यांना आपली मुलगी जी होती, तिचं नाव होतं दक्षमित्रा. तर त्या दक्षमित्रासोबत या ठिकाणी विवाह लावून दिलेला आहे. तर हा महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात ठेवा. तर वसिष्ठपुत्रावर पण प्रश्न आयोग विचारू शकतो. आता सर्वात इम्पॉर्टंट आहे, तो म्हणजे वसिष्ठपुत्र श्रीपुली आम्ही मोस्ट आय-एम-पी लक्षात घ्या. तर याचं काय बरं इम्पॉर्टंट? तर याच्याच काळामध्ये लक्षात घ्या, स्थापत्य कलेचा विकास मोठ्या प्रमाणात झाला आणि याच्या कालखंडामध्ये लक्षात असू द्या, अमरावती कला केंद्र, अमरावती कला केंद्र याची निर्मिती या ठिकाणी झाली आणि त्याचबरोबर लक्षात असू द्या, की नागार्जुन कोंढा कला केंद्र, नागार्जुन एक मोठा बौद्ध तत्वज्ञानी होता लक्षात घ्या. नागार्जुन कोंढा कला केंद्राची निर्मिती या ठिकाणी वसिष्ठपुत्र सातकर्णीच्या काळामध्ये झालेली होती. वसिष्ठपुत्र श्रीपुलियामीच्या काळात झालेली होती. तर हा एक महत्वाचा मुद्दा लक्षात असू द्या. आता अमरावती कला केंद्राशी संबंधित काय प्रश्न विचारले जाऊ शकतात? कला आणि स्थापत्याशी संबंधित जरूर प्रश्न विचारले जातील लक्षात घ्या. तर एक पिसाळलेला, मदमस्त झालेला पिसाळलेला हत्ती हा बुद्धांना शरण जातो, या प्रकारची माहिती आपल्याला अमरावती कला केंद्रामध्ये इथे या ठिकाणी मिळते. तर खूप महत्वाचं आहे, जो वसिष्ठपुत्र सातकर्णीच्या काळात या अमरावती कला केंद्राची निर्मिती झाली. मोस्ट इम्पॉर्टंट काय या संदर्भात लक्षात घ्या, ते म्हणजे टॉलेमी आहे बघा. आता टॉलेमीचं काय? तर टॉलेमी हा त्या काळातील एक महत्वाचा या ठिकाणी भूगोल तत्ववेत्ता या ठिकाणी होता. याला भूगोलचा पितामह किंवा भूगोलचा जनक म्हटलं जातं आणि यानं एक ग्रंथ या ठिकाणी लिहिला, ज्याचं नाव होतं जॉग्राफी. या ठिकाणी भूगोल. आता लक्षात घ्या, प्रश्न तुम्हाला काय विचारले जातील? प्रश्न विचारले जातील त्या ठिकाणी टॉलेमीच्या भूगोल या ग्रंथामध्ये कोणत्या भारतीय शासकाच्या नावाचा उल्लेख मिळतो? तर काय उत्तर असेल? वसिष्ठपुत्र श्री पुलियामी. नाव नीट लक्षात घ्या. वसिष्ठपुत्र श्री पुलियामी या भारतीय शासकाचा उल्लेख टॉलेमीच्या भूगोलमध्ये या ठिकाणी मिळतो. तर हा खूप इम्पॉर्टंट मुद्दा लक्षात ठेवायचा. याचबरोबर यज्ञश्री सातकर्णी पण आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे बघा. यज्ञश्री सातकर्णी हा सातवाहनांचा अंतिम महान शासक इथं मानला जातो बघा. मग याचं काय? तर यानं जे काही कॉइन्स काढलं होतं, तर त्या कॉइन्सवर या ठिकाणी जहाजाचं चित्र सापडलेलं आहे. ठीक आहे ना? तर काय? तर जहाजाचं चित्र हे याच्या कॉइन्सवर या ठिकाणी आढळलं. याचाच अर्थ काय? की हा व्यापारप्रेमी होता. हा जलप्रेमी या ठिकाणी होता. असा त्याचा अर्थ. हा एक सरळ विचारलं जाऊ शकतं. त्या ठिकाणी सातवाहनांचा एक शासक जो जलप्रेमी होता, व्यापारप्रेमी होता. त्याचं नाव काय? तर तो आहे यज्ञश्री सातकर्णी, जो यांचा अंतिम महान शासक होता. बस एवढंच करायचं का? तर नाही, अजून 2 महत्वाचे बिट्स तुम्हाला यामध्ये देतो बघा. सातवाहनांचा एक या ठिकाणी शासक या ठिकाणी राहिलेला आहे. 17वा शासक या ठिकाणी राहिलेला आहे, ज्याचं नाव होतं हाल. तर हाल शासकावर पण प्रश्न विचारले जातील लक्षात घ्या. हालनी काय केलं? तर हालनं या ठिकाणी एक ग्रंथ या ठिकाणी लिहिला, ज्याचं नाव होतं गाथा सप्तर्षी. इथे लिहितो बघा, गाथा सप्तर्षी. गाथा सप्तर्षी हा ग्रंथ या ठिकाणी लिहिला गेला, ज्याच्यामध्ये सातवाहनांच्या शासकांचा पराक्रम आपल्याला इथे ठिकाणी काय काय होता त्याची माहिती या ठिकाणी मिळते. तर गाथा सप्तर्षी मोस्ट आय-एम-पी. आणि याचं अजून दुसरं वैशिष्ट्य काय? तर गाथा सप्तर्षी हा या ठिकाणी प्राकृत भाषेत लिहिलेला पहिला ग्रंथ या ठिकाणी मानला जातो. प्राकृतमध्ये 2 महत्वाचे ग्रंथ आहे. एक म्हणजे गाथा सप्तर्षी आणि दुसरा आहे प्रवरसिंध दुसरा. वाकाटक शासक जो आहे ना, त्यानं लिहिलेला, प्रवरसिंध दुसरानं लिहिलेला सेतुबंधू काव्य हा दुसरा प्राकृत मधला ग्रंथ. पण लक्षात घ्या, पहिला प्राकृत ग्रंथ हा गाथा सप्तर्षी, जो सातवाहन राजा हालनं लिहिला. याचबरोबर अजून काय? तर गुणाढ्यावर पण प्रश्न विचारले जाऊ शकतात बघा. गुणाढ्य, ठीक आहे ना? तर हा गुणाढ्य पण सातवाहनांचा दरबारी कवी होता लक्षात घ्या. गुणाढ्य सातवाहनांचा दरबारी कवी आणि त्यानं कोणता ग्रंथ लिहिला? तर बृहत कथा. ठीक आहे ना? तर बृहत कथा. साहित्यावर प्रश्न येतात बरं का. साहित्य हा तुमच्या जीएसच्या मेन्समध्ये जर आपण जीएसचा मेन्सचा सिलेबस जर पाहिला, तर काय आहे? कला, स्थापत्य, साहित्य, है ना? संस्कृती. त्यामुळे साहित्य जे आहे त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर गुणाढ्यानं काय लिहिलं? तर बृहत कथा लिहिलं आणि लक्षात घ्या, त्या काळातील प्राचीन भाषा होती, जिचं नाव होतं पैशाची. तर या पैशाची नावाची जी भाषा आहे, त्या भाषेत या प्रकारच्या ग्रंथाची रचना करण्यात आली होती, या प्रकारची माहिती मिळते. अजून काय बरं सातवाहनांवर विचारलं जाऊ शकतं? आता बघा, जसं नाशिक गुंफा अभिलेख आहे, तशाच प्रकारचा एक महत्वाचा अभिलेख आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. तो कोणता? तर तो आहे नाणेघाट अभिलेख. येस. ठीक आहे ना? तर लक्षात घ्या, नाणेघाट अभिलेख. तर हा एक महत्वाचा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल.
नाणेघाट अभिलेख तो इम्पॉर्टंट आहे बघा. काय आहे नाणेघाट अभिलेखामध्ये? तर नाणेघाट अभिलेख हा राणी नाईक जी आहे, तिने या ठिकाणी कोरलेला. जी सातकर्णीची या ठिकाणी विधवा पत्नी या ठिकाणी होती, राणी नायनिका. आणि त्या अभिलेखातून आपल्याला कशाची माहिती मिळते बरं? तर भूमी अनुदान जे आहे, ठीक आहे ना? तर भूमी अनुदान जे आहे, तर त्या भूमी अनुदानाची माहिती मिळते. म्हणजे या राणीनं काय केलतं? ब्राह्मणांना आणि मंदिरांना काय दिलं होतं? भूमी अनुदान दिलेलं होतं. ज्या भूमी अनुदानातून काय निर्माण झालं? तर भूमी अनुदानातूनच भारतामध्ये पुढे जाऊन सामंतशाही या ठिकाणी उदयास आलेली आहे. या प्रकारची माहिती आपल्याला मिळते. आर.एस. शर्मा माहिती आहे का इतिहासकार आर.एस. शर्मा? हां, तर त्या आर.एस. शर्मा जे आहे ना, त्यांनी एक ग्रंथ लिहिला ज्याचं नाव होतं इंडियन फ्युडलिझम आणि या इंडियन फ्युडलिझममध्ये ते म्हणतात, या भूमी अनुदानातूनच भारतामध्ये सामंतशाहीचा विकास या ठिकाणी झाला. या प्रकारची माहिती आपल्याला इथे या ठिकाणी मिळते. तर खूप इम्पोर्टंट आहे नाणेघाट अभिलेख. अजून एक सर्वात महत्त्वाची बीट सांगतो बघा, जर का आयोगाला कठीणातला कठीण जर प्रश्न काढायचा असेल, पेपर जर काढायचा असेल, तर त्याच्यावर आयोग जरूर प्रश्न विचारेल. काय? तर ते प्रश्न विचारला जाऊ शकतो. इथे लिहितो मी. कुठे लिहितो? इथे लिहितो बघा. हिप्पालस. हिप्पालस जो आहे ना, तर त्या हिप्पालसवर प्रश्न विचारला जाईल. ठीक आहे ना? हिप्पालस मोस्ट एमपी करून ठेवा बघा. त्याच्यावर प्रश्न येईल म्हणजे येईलच. काय आहे? तर बघा आता सध्याचा ट्रेंड काय आहे बघा. आयोग काय करतं? प्लिनीवर प्रश्न विचारला. आयोगाने काय केलं? तर आयोगानं मागच्या वर्षी अल-बरुनी जो आहे त्याच्यावर प्रश्न या ठिकाणी विचारला. म्हणजे आयोग काय करतोय, की जे काही फॉरेन ट्रॅव्हलर्स भारतामध्ये आले, तर त्याच्यावर प्रश्न विचारतायत. मग अशा काळात प्राचीन काळामध्ये जो फॉरेन ट्रॅव्हलर जो आहे, मॅगस्थनीसवर पण याच्यापूर्वी येऊन गेला. तर हिप्पालसवर प्रश्न विचारला जाईल आणि असा सरळ विचारला जाईल, खालीलपैकी कोणता विदेशी प्रवासी सातवाहनांच्या काळामध्ये भारतात आला होता? तर नाव नीट लक्षात घ्या हिप्पालस. याचं काय वैशिष्ट्य बरं? त्याचं वैशिष्ट्य काय? सांगता येईल का? बघा. आता याचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे काय? हिप्पालस जो आहे त्यानं मान्सून वाऱ्यांचा शोध लावला. मान्सून वारे, ठीक आहे ना? मान्सून वारे जे आहे, तर त्या मान्सून वाऱ्यांचा शोध यानं या ठिकाणी हिप्पालसने लावला आणि त्या काळामुळे मग समुद्री व्यापार जो आहे, हा खूप जास्त प्रगतीपथावर गेल्याचं आपल्याला एकंदरीत दिसतं. म्हणजे समुद्री व्यापार हा मोठ्या प्रमाणावर वाढीस लागलेला आहे. कारण मान्सून वाऱ्यांमुळं हे जे काही जहाजातून प्रवास करत होते ते लोकं, तर त्यांना नेमकं कळालं, की कधी आपल्याला या ठिकाणी व्यापार करायचा, कधी नाही करायचा. कारण जहाजं जे समुद्रामध्ये डुबण्याचं जे प्रमाण होतं त्या काळामध्ये ते आता कमी झालेलं आहे. तर हा मुद्दा इथे लक्षात घ्या. तर हिप्पॉलसनं मान्सून वारे जे आहे, त्याचा या ठिकाणी शोध लावलेला आहे. हे मुद्दा लक्षात घ्या. याचबरोबर स्थापत्यकलेमध्ये अजून काय तुम्हाला सांगता येईल? तर स्थापत्यकलेमध्ये आपल्याला हे पण मुद्दा सांगता येईल, की या ठिकाणी त्यांच्या काळामध्ये पुण्याच्या जवळ लोणावळ्यामध्ये जे काही लोणावळ्याच्या जवळ मळवली नावाचं ठिकाण आहे. तर तिथे या ठिकाणी भाज्या आणि कापले या प्रकारच्या बौद्ध स्थापत्याची निर्मिती झाली. भाजे आणि त्याचबरोबर कारले, है ना? भाजेची लेणी, कारल्याची लेणी पाहत असाल तुम्ही, ऐकत असाल तर भाजे, कारले लेणीचा विकास हा सातवाहनांच्या काळामध्ये झाल्याचं दिसतं. तर हे महत्त्वाचे मुद्दे याच्या बाहेर काही नाही विचारणार बघा. म्हणजे बघा काय करायचं बघा नेहमी एखादा पी-वाय-क्यू घ्यायचा आणि त्या पी-वाय-क्यू कोणत्या टॉपिकवर आहे तो सगळा टॉपिक डिटेलमध्ये करायचा. मग असं जर आपण अभ्यास ठेवला ना, तर आपले प्रश्न जे आहेत ते कधीच चुकणार नाही लक्षात घ्या. तो टॉपिक आता आयोग जर पी-वाय-क्यू मध्ये समजा श्रीमुखवर विचारतो, लगेच आपण सातवाहन करून घेतला. तर अशा पद्धतीचा व्यवस्थितरित्या करायचा. आयोगाने जर मौर्यांवर विचारलं, तर मौर्यांवर एक प्रश्न बघायचा. हा काय प्रश्न विचारला? 2 प्रश्न विचारले. मग आता मौर्यांवर काय प्रश्न येतील? ते सगळा घटक या ठिकाणी केला पाहिजे आपल्याला. लक्षात आलं इथं? ठीक आहे? येस. चलो आता आपण मग पुढचा टॉपिक घेऊया आपण आता.